नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका नवीन टॉपिक विषयी डिस्कशन करणार आहोत। या टॉपिक मध्ये आपण मोशनल ईएमएफ आणि त्यामध्ये ट्रान्सलेशनल मोशन बघणार आहोत। आता मोशनल ईएमएफ काय आहे की ज्यावेळेला हा कंडक्टर आपण मूव्ह करतो, काही फोर्स अप्लाय केल्यानंतर ज्यावेळेला हा कंडक्टर आपण मूव्ह करणार आहे, हे मूव्ह केल्यानंतर या कंडक्टर मध्ये ईएमएफ इंड्यूस होत आहे किंवा करंट त्याच्यामध्ये फ्लो होत आहे आणि तो करंट किंवा ती ईएमएफ किती फ्लो होत आहे किंवा किती त्या ठिकाणी ईएमएफ इंड्यूस होत आहे त्याची जी व्हॅल्यू आहे किंवा त्याचं जे मॅग्निट्यूड आहे ते आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करणार आहोत। आता इथे जर आपण बघितलं तर ज्यावेळेला हा मॅग्नेट मूव्ह केला जाईल त्यावेळेला तिथं असणाऱ्या मॅग्नेटिक फील्ड ज्या आहेत त्या मॅग्नेटिक फील्ड कट होतील आणि आपल्याला माहिती आहे की फॅरेडेच्या दुसऱ्या नियमानुसार किंवा फॅरेडेचे आपण दोन लॉ बघितलेले आहेत। फॅरेडेचा पहिला लॉ आपल्याला या ठिकाणी काय सांगतो की मॅग्नेटिक फील्ड किंवा ईएमएफ जे आहे ते ईएमएफ का त्या ठिकाणी जनरेट होतं त्याचं जे रिझन आहे ते आपल्याला फॅरेडेने त्याच्या पहिल्या रूल मध्ये सांगितलंय, पहिल्या लॉ मध्ये सांगितलेला आहे। आणि फॅरेडेचा जो दुसरा लॉ आहे तो आपल्याला काय सांगतो की जे ईएमएफ त्या ठिकाणी इंड्यूस होत आहे ते ईएमएफ किती इंड्यूस होत आहे हे आपल्याला फॅरेडेच्या दुसऱ्या लॉ मध्ये माहिती आहे। मग आपण काय म्हणू शकतो, देअरफॉर अकॉर्डिंग टू Faraday's सेकंड लॉ। फॅरेडेचा सेकंड लॉ काय आहे तर E इज इक्वल टू मायनस एन डी फाय बाय डी टी। पण इथं आपण एकच नंबर ऑफ कॉइल घेतलेला आहे त्यामुळे आपण असं म्हणू शकतो देअरफॉर E इज इक्वल टू डी फाय बाय डी टी। हे मॅग्निट्यूडली आपण या ठिकाणी घेतलेलं आहे त्यामुळे निगेटिव्ह साइन या ठिकाणी आपण कन्सिडर केलेलं नाही। याला आपण म्हणूया इक्वेशन नंबर 1। मग आता आपल्याला ईएमएफ कॅल्क्युलेट करण्यासाठी फ्लक्सची व्हॅल्यू माहित असणं गरजेचं आहे। मग आपण असं म्हणू शकतो देअरफॉर कॅल्क्युलेशन ऑफ फ्लक्स। आता हा फ्लक्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे फाय इज इक्वल टू काय आहे बघा बी ए कॉस थिटा। हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे फ्लक्स कॅल्क्युलेट करण्यासाठी, परंतु इथं थिटा जे आहे ते थिटा मॅक्सिमम म्हणजे थिटा त्या ठिकाणी 0 आहे। थिटा 0 आहे म्हणजे कॉस थिटाची व्हॅल्यू त्या ठिकाणी 1 आहे। देअरफॉर ॲज थिटा इज इक्वल टू 0 डिग्री कॉस थिटा इज इक्वल टू कॉस 0 इज इक्वल टू 1 म्हणजेच फ्लक्स इज इक्वल टू आपल्याला या ठिकाणी किती भेटला बी इंटू ए। याला आपण म्हणूया इक्वेशन नंबर 2। आता हा फ्लक्स कॅल्क्युलेट करण्यासाठी मला मॅग्नेटिक फील्ड पाहिजे आणि ते ऑलरेडी तिथं आपण मॅग्नेटिक फील्ड प्रोव्हाइड केलेलं आहे। आणि हे जे मॅग्नेटिक फील्ड आहे हे कसलं मॅग्नेटिक फील्ड आहे या ठिकाणी इनवर्ड मॅग्नेटिक फील्ड आहे। त्यानंतर आपल्याला एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे। मग आपण असं म्हणूया देअरफॉर कॅल्क्युलेशन ऑफ एरिया कॅपिटल ए। आता एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे म्हणजे काय की ज्यावेळेला हा कंडक्टर आपण मूव्ह करू, हा कंडक्टर मूव्ह केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक ट्रायंगल त्या ठिकाणी दिसत आहे किंवा त्या ठिकाणी एक स्क्वेअर तयार होणार आहे आणि त्या स्क्वेअरचा एरिया किंवा त्या रेक्टँगलचा एरिया जो आहे त्या रेक्टँगलचा एरिया काय असतो तर आपल्याला माहिती आहे लेंथ इंटू त्याची असणारी ब्रेड्थ। म्हणजेच आपण असं म्हणू शकतो देअरफॉर ए इज इक्वल टू कंडक्टरची जी लेंथ आहे ती एल एवढी आहे इंटू त्याची जी ब्रेड्थ आहे म्हणजे तो या ठिकाणी डिस्प्लेस आपण करत आहोत, कोणत्या डायरेक्शनला करत आहोत या डायरेक्शनला, म्हणजे इथं असणारी त्याची जी लेंथ आहे ती लेंथ कंडक्टरची लेंथ म्हणजे एल इंटू त्याची झालेली डिस्प्लेसमेंट म्हणजे काय आहे एक्स। म्हणजे हा या ठिकाणी आपल्याला काय भेटलेला आहे एरिया। याला आपण म्हणूया इक्वेशन नंबर 3। आता इक्वेशन 2 मध्ये फ्लक्स भेटला तो आहे बी इंटू ए। इक्वेशन 3 मध्ये आपल्याला एरिया भेटला तो आहे एल इंटू एक्स। आता तो एरियाची जी व्हॅल्यू आहे ती इक्वेशन 2 मध्ये पुट करूया म्हणून आपण असं म्हणू देअरफॉर पुट व्हॅल्यू ऑफ 3 इन इक्वेशन 2। 3 ची व्हॅल्यू 2 मध्ये जर पुट केली तर काय भेटेल बघा एफ फाय इज इक्वल टू बी इंटू एल इंटू एक्स। हा जो आहे
या ठिकाणी आपल्याला काय भेटलेलं आहे, फ्लक्स भेटलेला आहे, त्याला आपण इक्वेशन नंबर 4 म्हणलं. आता ही जी फ्लक्सची व्हॅल्यू आहे ती आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये जर पुट केली तर आपल्याला ईएमएफ भेटेल. देअरफॉर पुट व्हॅल्यू ऑफ 4 इन इक्वेशन 1 म्हणजेच काय लिहिता येईल, E इज इक्वल टू डी बाय डी टी ऑफ बी इंटू एल इंटू एक्स. याच्यामध्ये बी मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट आहे, एल लेंथ ऑफ द कंडक्टर कॉन्स्टंट आहे. त्या दोन्ही टर्म डिफरन्शिएशनच्या बाहेर येतील, आतमध्ये फक्त काय राहील, एक्स राहील. म्हणजेच हे आपण असं लिहू शकतो, देअरफॉर E इज इक्वल टू बी इंटू एल dx बाय dt. आता dx म्हणजे त्याची झालेली डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, आणि डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजे काय असतं, वेलॉसिटी. देअरफॉर E इज इक्वल टू बी इंटू एल इंटू काय म्हणता येईल आपल्याला, v म्हणता येईल. आणि हे जे आहे हे या ठिकाणी काय आलेलं आहे, EMF. एवढं EMF जे आहे ते ज्या वेळेला हा कंडक्टर आपण मूव्ह करू त्यावेळेला तयार होईल. आता त्याच पद्धतीनं आपण करंट कॅल्क्युलेट करू शकतो, कॅल्क्युलेशन ऑफ करंट. आता हा करंट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला ओहमचा जो लॉ आहे तो यूज करता येईल. काय आहे बघा, V इज इक्वल टू IR. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो E इज इक्वल टू IR. याचाच अर्थ I इज इक्वल टू E बाय R हे आपण लिहू शकतो. आता E ची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला इक्वेशन 5 मध्ये मिळालेली आहे. ती व्हॅल्यू त्या इक्वेशन मध्ये जर पुट केली तर I इज इक्वल टू B इंटू एल इंटू V डिवायडेड बाय R. हे जे आहे ते एवढा जो काही करंट आहे तो करंट त्या ठिकाणी इंड्यूस होईल. आता इथं आपण मायनस साइन घेतलेलं नव्हतं, ते जरी मायनस साइन आपण इथं घेतलं तर आपल्याला माहिती आहे की हे जे मायनस साइन आहे हे मायनस साइन आपल्याला काय सांगत आहे, तर लेन्झ लॉ नुसार त्या तयार होणाऱ्या EMF ची किंवा त्या ठिकाणी तयार होणाऱ्या करंटची डायरेक्शन देत आहे. म्हणजे ज्या वेळेला एखादा कंडक्टर हा आपण युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये मूव्ह करू त्यावेळेला तयार होणारं जे EMF असेल ते असेल मायनस बी इंटू एल इंटू व्ही, आणि तयार होणारा जो करंट असेल तो असेल मायनस BLV अपॉन R. याच्यामध्ये हे जे V आहे हे V या ठिकाणी आपण काय कन्सिडर करणार आहोत, वेलॉसिटी. कुणाची वेलॉसिटी, तर हा जो कंडक्टर आहे हा कंडक्टर आपण किती स्पीडनं त्या ठिकाणी मूव्ह करत आहोत त्याची ती त्या ठिकाणी असणारी वेलॉसिटी आहे. B मॅग्नेटिक फील्ड आहे, L रॉड जो आपण त्या ठिकाणी कन्सिडर केलेला आहे किंवा कंडक्टर जो कन्सिडर केलेला आहे त्याची ती लेंथ असणार आहे, आणि R म्हणजे तिथलं असणारं रेझिस्टन्स. ओके, तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.